टाळ्यांच्या गजरामध्ये मान्यवरांचं आपण स्वागत करूया। त्याचप्रमाणे सन्माननीय विकास मटकर सर, फाउंडर ऑफ रेनबो डेझर्ट्स प्री स्कूल्स, आपण आता नियोजित कार्यक्रमाप्रमाणे या ठिकाणी आजच्या उद्घाटन समारंभाला सुरुवात करतोय। मान्यवरांची उपस्थिती आपल्या स्टेजवर झालेली आहे आणि आता उपस्थित मान्यवरांना मी विनंती करेल की आपण या ठिकाणी सरस्वती पूजनाच्या कार्यक्रमाने आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी। मान्यवरांना विनंती असेल की आपण सरस्वती पूजनाचा कार्यक्रम संपन्न करूया। आपल्या ॲन्युअल फंक्शनच्या निमित्तानं ज्यांची आपल्याला चीफ गेस्ट म्हणून उपस्थिती लाभलेली आहे असे शारदा क्लासेस आणि चेअरमन ऑफ लायन्स क्लब भोजापूर गोल्ड दिगंबर ढोकले सर, त्याचप्रमाणे मिस्टर अमोल ठाकरे GM प्रोजेक्ट्स अँड SLT मेंबर आर्मस्ट्रॉंग्स डिस्ट्रिक्ट, त्याचप्रमाणे विकासजी मटकर सर, त्याचप्रमाणे आपल्या या शाळेच्या प्रिन्सिपल पल्लवी विकास मटकर मॅडम, त्याचप्रमाणे फाउंडर ऑफ रेनबो डेझर्ट्स प्री स्कूल्स विकास मटकर सर। मान्यवरांच्या माध्यमातून या ठिकाणी सरस्वती देवीला या ठिकाणी पूजन आणि दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न होतो आहे। आजच्या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन आणि त्याचप्रमाणे सरस्वती पूजनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण स्थानापन्न व्हावं। कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय मान्यवर दिगंबर ढोकले सर, शारदा क्लासेस, त्याचप्रमाणे चेअरमन लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्ड, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रामध्ये काम करणारे मिस्टर अमोलजी ठाकरे सर, GM प्रोजेक्ट्स अँड SLT मेंबर्स ऑफ आर्मस्ट्रॉंग डिमेटिक्स, त्याचप्रमाणे वंदना इनानी प्रिन्सिपल ऑफ PCMC स्कूल इंद्रायणनगर आणि विकास मटकर फाउंडर ऑफ रेनबो डेझर्ट्स प्री स्कूल्स अँड डे केअर, त्याचप्रमाणे मिसेस पल्लवी विकास मटकर मॅडम फाउंडर अँड प्रिन्सिपल ऑफ रेनबो डेझर्ट्स प्री स्कूल्स डे केअर, या उपस्थित मान्यवरांच्या माध्यमातून आपण आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन समारंभ संपन्न करतो आहे। आलेल्या उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार सोहळा आपण संपन्न करणार आहोत। मी आदरणीय मॅडम यांना विनंती करेल, पल्लवी मॅडम यांना, की आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख आहेत मिस्टर दिगंबर ढोकले सर, चेअरमन लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्ड, शारदा क्लासेस यांचा या ठिकाणी सन्मान सोहळा आपण संपन्न करायचा आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मान्यवरांना सन्मानित करतोय। अत्यंत सुंदर अशा कल्पनेनं या ठिकाणी मॅडम पुढे जात आहेत। इंद्रायणनगर परिसरामध्ये ज्याप्रमाणे हे आज ज्या रोपट्याच्या माध्यमातून मॅडमनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला आहे तसंच छोटंसं रोपटं मॅडमनी लावलं आणि इंद्रायणनगर परिसरामध्ये आज कमी वेळामध्ये ज्यांनी नावनौकी कमवला आहे ते रेनबो डेझर्ट्सच्या माध्यमातून अशा आमच्या मिसेस पल्लवी विकास मटकर मॅडम आणि सन्माननीय मान्यवर अमोलजी ठाकरे सर, GM प्रोजेक्ट्स अँड SLT मेंबर्स आर्मस्ट्रॉंग्स डिमेटिक्स यांचा या ठिकाणी सन्मान सोहळा मी मॅडमना विनंती करतो आहे की आपण या ठिकाणी संपन्न करावा। मॅडम ठाकरे सरांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं आहे। यानंतर प्रिन्सिपल ऑफ PCMC स्कूल इंद्रायणनगर पोएटेस मिसेस वंदना इनानी मॅडमचा या ठिकाणी सन्मान होतो आहे। इनानी मॅडमचा या ठिकाणी सन्मान होतो आहे। मी पल्लवी मटकर मॅडम यांना विनंती करेल, त्याचप्रमाणे फाउंडर ऑफ विकास मटकर सर यांना विनंती करेल की आपण मॅडमना सन्मानित करायचं आहे आणि मत यांचा या ठिकाणी योग लाभलेला आहे। थोड्याच वेळात यांचा या ठिकाणी शुभागमन होत आहे। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आणि चीफ गेस्ट म्हणून लाभलेले आदरणीय
दिगंबर ढोकले सर, त्याचप्रमाणे वंदना इनानी मॅडम, मिस्टर अमोलजी ठाकरे सर आणि त्याचप्रमाणे श्रद्धाताई लांडगे यांचं या ठिकाणी थोड्याच वेळात शुभागमन होत आहे. मध्यावधीच्या कालावधीमध्ये या ठिकाणी शिवकमल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन संचलित रेनबो डॅझलर्स प्री स्कूलच्या या ॲन्युअल फंक्शनच्या निमित्तानं आपण सर्व पालकवृंद या ठिकाणी अत्यंत आनंदाच्या वातावरणामध्ये उपस्थित आहात आणि आजचा हा जो ॲन्युअल फंक्शन आहे तो अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण संपन्न करतो आहे. अत्यंत सुंदर पद्धतीच्या ड्रेपरीमध्ये आपली सर्व बालचमू या ठिकाणी जमलेले आहेत आणि या स्कूलने थोड्याच कालावधीमध्ये अत्यंत सुंदर पद्धतीचा नावलौकिक कमवलेला आहे. कारण मॅडमनी केलेलं कष्ट आणि त्यांच्या स्टाफनी केलेलं कष्ट, या कष्टाच्या जोरावर शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख त्यांनी खूप उंचावर नेऊन ठेवलेला आहे. या थोड्या कालावधीमध्ये त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीचं काम करून आपल्या सर्व पालकवृंदांना दाखवून दिलं आहे की या ठिकाणी डेझलर स्कूल्स हे रेनबो डेझलर स्कूल हे एक अतिशय उत्कृष्ट स्कूल आहे आणि या उत्कृष्ट स्कूलच्या माध्यमातून आपली मुलं ही छान घडली जाणार आहेत हे या ठिकाणी मॅडमने दाखवून दिलेलं आहे. मी आता आदरणीय आपल्या चीफ गेस्ट मधील सन्माननीय मान्यवर श्री येतात का मॅडम, या ठिकाणी मॅडमची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आदरणीय महापौर रविभाऊ लांडगे यांच्या सुविद्य पत्नी श्रद्धाताई लांडगे माजी नगरसेविका यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. मॅडमला विनंती असेल की आपण स्टेजवर यावं. मिसेस पल्लवी मटकर मॅडम यांना मी विनंती करेल की श्रद्धाताई लांडगे यांना आपण सन्मानित करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी आपण मॅडमला सन्मानित करतोय. उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी ज्या कार्यक्रमाची आपण अत्यंत आतुरतेने वाट पाहतोय तो कार्यक्रम थोड्याच वेळात या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. आदरणीय सन्माननीय दिगंबर ढोकले सरांना मी विनंती करेल की आपण या ठिकाणी आमच्या सर्व पालकवृंदांना या ठिकाणी आपल्या विचारांच्या माध्यमातून आपण पुलंकित करावं. शारदा क्लासेसचे रायटर्स आणि त्याचप्रमाणे चेअरमन्स लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्ड यांना मी विनंती करेल की आपण या ठिकाणी सर्व पालकांना पुलंकित करावं. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते, ज्ञानदानासारखं दुसरं पवित्र कार्य नाही. हे गीतेतलं तत्त्वज्ञान ज्यांनी मूर्त रूपामध्ये आणलं अशा या संस्थेच्या संस्थापिका, त्यांना मदत करणारे त्यांचे मिस्टर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय ठाकरे साहेब, आदरणीय वंदनाजी मॅडम आणि फर्स्ट लेडी ऑफ द पिंपरी चिंचवड मिसेस महापौर, आमच्या विद्यार्थ्याची सुविद्य पत्नी श्रद्धाजी, त्याचबरोबर छोट्या छोट्या मुलांचे कार्यक्रम पाहण्यासाठी आवर्जून वेळेच्या आधी उपस्थित असणारे आपण सर्वजण पालक. खरं तर आपल्याला नियोजित वेळेपेक्षा थोडासा विलंब झाला आहे, परंतु एक 4-2 गोष्टी तुमच्यासमोर मांडतो आणि तुमच्या मुलांच्या रंगीबेरंगी दुनियेमध्ये जे तुम्हाला जायचं आहे त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये मी फारसा राहणार नाही. सर्वप्रथम या संस्थेने आम्हाला बोलावलं. संस्था छोटी आहे, 2च वर्षाचं बाळ आहे, प्री स्कूल आहे, पण या 2 वर्षाच्या प्री स्कूलमध्ये आपल्यासमोर जे काही आता सादर केलं जाणार आहे ते जणू काही अनेक वर्षाच्या कष्टाचं एक फळ आहे असं म्हणता येईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मला हायलाईट करायचा आहे, तो ज्या पद्धतीने आमचा सन्मान केला
एक आगळीवेगळी पद्धत, साधारणतः सन्मान करताना शाल, बुके असं काहीतरी दिलं जातं. परंतु या संस्थेच्या संकल्पनेमध्ये फूल दिलं तर ते आज दिलेलं फूल उद्या सुकून जाईल, परंतु कुंडीसहित जर फूल दिलं तर ते सुकणार तर नाहीच नाही, परंतु ते आपल्या घरी जाऊन त्याचं चांगलं रोपण होईल आणि छान पद्धतीने त्याचा सुगंध बऱ्याच कालावधीपर्यंत घेता येईल. खरं तर त्यांच्या या कल्पकतेला मी मनापासून दाद देतो आणि आपणही टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करावं. बरं, फूल गुलाबाचं दिलेलं आहे, तर गुलाबाच्या फुलाचं सुद्धा काहीतरी सांगणं असतं. बऱ्याच वेळेला आम्हाला शिक्षकांच्या भूमिकेत जाताना आम्हाला थोडंसं कठोर व्हावं लागतं. शिस्त लावायची असेल, 4 गोष्टी समजावून सांगायच्या असतील तर प्रसंगी कठोर व्हावं लागतं. कठोर म्हणून बदनाम असणाऱ्या काट्यांची जबाबदारी असते नाजूक फुलांचं रक्षण करण्याची. बऱ्याच वेळेला फुलं देताना एखाद्या वेळेला काटा टोचतो आपल्याला, पण तो टोचणारा काटा हा बऱ्याच वेळ लक्षात राहतो. आम्हा शिक्षकांना किंवा कोणालाही थोडीशी ती भूमिका घ्यावी लागते, पण त्या भूमिकेमागचं महत्त्व फक्त लक्षात घ्या की ते जे नाजूक फूल आहे, म्हणजे आपली जी मुलं आहेत ती त्या नाजूक फुलांप्रमाणे आहेत आणि मग त्या नाजूक फुलाचं संरक्षण करण्यासाठी आजूबाजूला काही काटे निसर्गाने दिलेले आहेत. तर कधीकधी जेव्हा आपण आईवडिलांच्या भूमिकेतून किंवा मॅडमच्या टीचरांच्या भूमिकेतून त्यांना काहीतरी चांगलं करण्यासाठी प्रसंगी कठोर व्हावं लागतं. आता छडी गेली, आमची पिढी अशी होती की हातामध्ये छडी असणाऱ्या गुरुजींनी आम्हाला घडवलं, पण आता हातात छडी धरणंच गुन्हा आहे. पण काळाच्या ओघामध्ये भविष्यामध्ये गरज पडली तर ती जी छडी आहे ती मोरपिसाचं काम करू शकते आणि योग्य कारणासाठी छडी किंवा संस्थेच्या शिस्तीचा वापर केला तर ती छडीसुद्धा मोरपिसासारखं काम करते. आणि म्हणून आपण काट्यांची जबाबदारी जर समजून घेतली, पण इतरांच्या जीवनामध्ये काटे न येता फुलं कशी येतील असा जर आपण भाव लक्षात घेतला तर त्यामागे जी कुंडी आणि ते जे दिलं आहे, बरं त्याला रॅपिंग केलं नाही त्यांनी. बऱ्याच वेळेला छोटंसं रोपटं दिलं जातं परंतु त्याला वरून कवर केलं जातं. याचा अर्थ आतले जे काही हे आहेत ते झाकून टाकले जातात. पण यांनी कुंडी जशी आहे तशी दिली. याचा अर्थ असा आहे की इथे आम्ही सिलेबस म्हणा किंवा अभ्यासक्रम म्हणा कवर करत नाही, तो डिस्कवर करतो आणि हा एक भाग त्या भूमिकेचा असावा असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. बऱ्याच वेळेला शैक्षणिक क्षेत्रामध्ये झाला आमचा सिलेबस, प्री स्कूलला काय सिलेबस आहे एवढं आहे, झालं आमचं शिकून. 4 पोएम घेतल्या किंवा थोड्याशा ॲक्टिव्हिटी घेतल्या, सिलेबस कवर झाला याचा आनंद आम्हाला जास्त असतो. परंतु माझं उलटं मत आहे, सिलेबस कवर करण्याच्या ऐवजी तो डिस्कवर करावा आणि येणाऱ्या मुलांना त्यात अधिकाधिक आनंद घेता यावा. ही भूमिका ज्या दिवशी असेल त्या दिवशी हा रेनबो अधिक चांगल्या पद्धतीने तो सजलेला असेल. आकाशामध्ये काळ्या ढगांच्या पार्श्वभूमीवरती जेव्हा इंद्रधनुष्य दिसतो तेव्हा त्या इंद्रधनुष्याचं जे मनोहारी रूप आहे ते रूप आपल्या मुलांच्या या कलागुणामध्ये आपल्याला दिसणार आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट मला आवर्जून एक पॅरेंट्स म्हणून तुम्हाला आवर्जून सांगायची आहे की तुम्ही ज्या प्री स्कूलची निवड केलेली आहे, बऱ्याच वेळेला हल्ली एवढ्या चॉईसेस झालेल्या आहेत, एवढ्या संधी आपल्याला उपलब्ध झालेत की आपण 2 पावलं गेल्यानंतर एखादी नवीन शाळा आपल्याला दिसते. परंतु कोणती शाळा आपल्या मुलांसाठी योग्य आहे आणि विशेषतः जडणघडणीचा पहिल्या टप्प्यात जर त्याला खूप छान पद्धतीची शाळा मिळाली किंवा प्रीस्कूल मिळालं तर त्याचा पुढचं जे फाउंडेशन आहे किंवा पुढचा जो विकास आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने होतो. ही इमारत जेव्हा बांधत असू आपण तेव्हा इमारतीच्या बऱ्याच वेळेला खालचा पाया कोणाला दिसत नाही, पण त्याच मजबूत फाउंडेशनवरती पुढची सगळी इमारत उभी राहिलेली असते. तुम्ही ह्या व्यासपीठावर बसलेल्या कोणालाही विचारा, तुमच्या जीवनामध्ये आलेले जे कोणी शिक्षक असतील त्या शिक्षकांमधले आवडते शिक्षक किंवा आवडता मॅडम किंवा आवडते टीचर कोणते. तर बऱ्याच वेळेला आपल्याला माध्यमिक शाळेमध्ये आपण गेलेलो असतो, कॉलेजला गेलेलो असतो, इंजिनिअरिंगला गेलेलो असतो, पण त्याच्याही पलीकडं आपल्या जीवनात कायमस्वरूपी लक्षात कोण राहत असेल तर प्री स्कूल किंवा बालवाडी किंवा छोट्या गटातल्या आपल्या पहिल्या ज्या मॅडम आहेत त्या मॅडमचं आपल्याला आयुष्यभर आपण नाव त्यांचं लक्षात ठेवतो आणि त्यांनी आपल्याला लावलेला लळा हा आपल्याला आजन्मभर त्या ठिकाणी पुरत असतो. या मुलांची शाळेत पावलं जेव्हा पडतात
तेव्हा बऱ्याच वेळेला एक हात आईच्या हातात असतो आणि एक हात प्रिन्सिपल किंवा टीचरांच्या हातात असतो. प्रिन्सिपल मॅडम त्याला आतमध्ये ओढत असतात आणि ते आईला आतमध्ये ओढत असतात. या ठिकाणी माध्यमिक टीचर असतील, कॉलेजचे टीचर असतील किंवा आणखी सिनियर कॉलेजचे प्रोफेसर असतील, या सगळ्यांच्यामध्ये सगळ्यात टफ जॉब, सगळ्यात अवघड काम कोणाचं असेल तर त्या प्री स्कूलला, बालवाडी किंवा छोट्या गटाला शिकवणाऱ्या त्या टीचर मॅडमचं काम अतिशय कठीण आहे. आणि म्हणून या ठिकाणी आमच्या पल्लवी मॅडमनी शैक्षणिक क्षेत्रात काही दिवस काम केल्यानंतर या क्षेत्रात उतरायचं ठरवलं. जेव्हा त्यांना इतर ठिकाणचा छान अनुभव आला आणि आपला अनुभव आपण कुठेतरी आपल्या स्वतःच्या संस्थेमध्ये छान पद्धतीने वापरता यावा म्हणून त्यांनी या क्षेत्रात प्रवेश केला आणि दुसऱ्या वर्षामध्ये त्यांनी छान पद्धतीचा प्रोग्रेस केलेला आहे. मुळात त्यांचं नाव पल्लवी आहे. पल्लवी या शब्दाचा अर्थच मुळात असा आहे की सतत पल्लवीत असणं, सतत दुसऱ्याला आनंद देणं. आणि हा आनंद ते तेव्हाच देऊ शकतात जेव्हा त्यांना विकासाचा पाठीमागून सपोर्ट असतो. आणि म्हणून विकासाची भूमिका जेव्हा सपोर्टिव्ह असते तेव्हा पल्लवी मॅडम अधिक फुलत जातात. आणि तुमच्यासारख्या पालकांनी जर त्यांना आपली मुलं त्यांच्या पदरात घातली असतील, त्यांच्या ओट्यामध्ये घातलेली असतील तर तुम्ही खरंच भाग्यवान आहात किंवा तुम्ही जास्त जागरूक पालक आहात असं मला वाटतं. तिसरा महत्त्वाचा मुद्दा फक्त पालकांसाठी आहे. आता वेळ मिळाली, थोडीशी संधी आहे म्हणून तुमच्याशी 2-3 मिनिटाचा संवाद या निमित्ताने मी साधू इच्छितो. तो संवाद असा आहे की लहान मुलांना घडवणं हे खरंच अवघड आहे, चॅलेंजिंग जॉब आहे. आणि आपल्याला ती कल्पना आहे. आणि आत्ताच्या पिढीमध्ये आपल्याला एकुलता एक मुलगा असतो आणि त्या एकुलत्या एक मुलाला सगळं काही देण्याची आपली भूमिका असते. तुम्ही जरूर त्या मुलाला सगळं काही द्या, पण देताना आपण पॅरेंट म्हणून कुठे काही कमी पडतोय का याचं थोडंसं आत्मचिंतन आपण करायला पाहिजे. सगळं जर का त्या मुलांना सगळं पाहिजे तेव्हा दिलं गेलं तर त्याचं व्हॅल्युएशन मुलांना कळत नाही. आपल्याला असं वाटतं की मला लहानपणी मिळालं नाही म्हणून आत्ता माझ्या मुलाला पाहिजे ते सतत मी देईल. कल्पना करा की आम्हाला किंवा आपल्याला बऱ्याच लोकांना शाळेत जाण्यापूर्वी चप्पलही नव्हती, शूजही नव्हते, एखादी वही मिळाली तर मिळाली, पाटी मिळाली तर मिळाली. म्हणून आत्ता मला जर का 4 पैसे आले तर मला असं वाटतं या मुलाला 4 शूजचे जोड घ्यावेत किंवा सगळीकडं घरात एक चप्पल, बाहेर एक चप्पल. असं अति लाड करून जर तुम्ही त्या मुलांना घडवत असाल तर ॲज अ पॅरेंट म्हणून तुम्ही कुठेतरी चुकता. तुम्ही त्यांना जरूर द्या, त्यांना पाहिजे ते जरूर द्या, पण त्याची किंमत त्यांना कळली पाहिजे, त्याची जाणीव त्यांना झाली पाहिजे. आणि नको असताना अति दिलं गेलं की त्याचं व्हॅल्युएशन राहत नाही. त्यामुळे कुठंतरी थोडासा जुन्याचा आणि नव्याचा एक मेळ घालण्याचा तुम्ही प्रयत्न करा. नंबर 2, खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह पॅरेंट्स होऊ नका. खूपच पाल्याची जबाबदारी, तो घडणार कसा? त्याला घडू द्या, त्याला पडू द्या. काही दिवसांपूर्वी 19 फेब्रुवारीला शिवजयंती झाली. छत्रपती शिवरायांना राजमाता जिजाऊंनी घडवलं. त्या घडवत असताना ते राजे घोड्यावरनं 10 वेळा खाली पडले. मग राजमाता जिजाऊ पळत पळत त्या घोड्यावरून पडणाऱ्या शिवरायाला सावरायला गेल्या नाही. ते 10 वेळाच घोड्यावरनं खाली पडले आणि त्यानंतर जे घोड्यावर बसले ते स्वराज्याची स्थापना केल्यानंतर खाली घोड्यावरनं उतरलेच नाही. त्याला राजमाता जिजाऊंचं कारणीभूत त्या ठिकाणी घडवणंच कारणीभूत आहे. आपल्याला छत्रपती शिवराय घडवायचे नाहीत हे मला मान्य आहे, परंतु या समाजामध्ये आपला मुलगा एक चांगला खंबीर उभा राहावा, येणाऱ्या संकटाला त्याला चांगलं तोंड देता यावं. त्याला जर ठेचच लागली नाही तर त्याच्यामध्ये येणारी इम्युनिटी पॉवर येणार कशी? आज आपण त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये इतकं काही ओव्हर प्रोटेक्टिव्ह करतो की मग पुढे त्याला छोटीशी साधी वाऱ्याची झुळूक आली तरी त्याला सर्दी होते. त्याचं कारण असं की ती इम्युनिटी आपण त्यांच्यामध्ये येऊनच दिली नाही. त्यामुळे या मुलांना खेळू द्या, मातीत जाऊ द्या, घडू द्या, बागडू द्या. सायकल शिकवायची असेल तर त्याला पडू द्या, कारण सायकल शिकण्याचा एक महत्त्वाचा नियम आहे, गुडघा फुटल्याशिवाय सायकल येत नाही. पण आपण मात्र सायकल शिकवतो ना, इकडून बाबा, आणि जरा पडायला लागलं की लगेच सायकल शिकतो. सायकल शिकणारच नाही तो मुलगा. त्यामुळे ओव्हर प्रोटेक्टिव्ह होऊ नका आणि फार केअरलेस पण होऊ नका. आपल्या मुलांसाठी तुम्ही जे काही आज कराल ते भविष्यामध्ये तुम्हाला त्याच्या पद्धतीने मिळणार आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा सांगतो आणि मी थांबतो. आपल्या मुलांना घडवत असताना बऱ्याच वेळेला काही मुलांची किंवा प्रत्येक पालकांची एक टेंडन्सी असते. खरं तर काल जागतिक मराठी गौरव दिन होता. मराठी भाषेचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे. बऱ्याच तत्ववेत्यांचं असं म्हणणं आहे की मातृभाषेतलं शिक्षण हे चिरकाल टिकणारं असतं. पण काळाच्या ओघात आता आपल्याला जगाची भाषा इंग्लिश आपण अवगत केली. तुम्ही इंग्लिश मिडियमला घातले ही एक चांगला निर्णय आहे, पण त्याच वेळेला आपल्या मातृभाषेमध्ये तो मुलगा कसा घडतोय इकडं पण आपलं लक्ष दिलं पाहिजे. आणि आज आणखी एक महत्त्वाचा दिवस आहे, सायन्स डे आहे. हे विज्ञानाचं युग आहे.
माझ्या शेजारी व्यासपीठावर बसलेले जे ठाकरे साहेब आहेत ते विज्ञान युगातले अत्यंत चांगले प्रयोग करणारे आहेत, किंवा सध्याचं युग संगणक युग मानलं जातं. या संगणक युगामध्ये खूप छान पद्धतीने त्यांचं काम चालू आहे, ते त्यांच्या मार्गदर्शनात तुम्हाला सांगतील. पण मला एवढंच सांगायचं की आजच्या विज्ञान दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा देत असताना जर या वैज्ञानिक क्षेत्रामध्ये आपल्या मुलाला पुढे जावं असं वाटत असेल तर त्याला या वैज्ञानिक गोष्टीची थोडी थोडी ओळख करून आपण दिली पाहिजे. आपल्या हाकेच्या अंतरावरती इथे चिंचवडला सायन्स पार्क आहे. तुम्ही गार्डनमध्ये जाता, इकडं तिकडं जाता, कधीतरी सायन्स पार्कला जा. आणि सायन्स पार्कला गेल्यानंतर त्याला खालच्या बिल्डिंगपासून तर वरतेपर्यंत इतके छान चांगले प्रयोग आहेत, तारांगण आहे आणि खूप छान पद्धतीचे अनेक प्रयोग आहेत. जर तुमचा मुलगा त्या सायन्स पार्कमध्ये सोडला आणि त्याला जर असं मुक्तपणे पाहायला दिलं, तो मुलगा ज्या खेळण्याजवळ किंवा ज्या ठिकाणी रमेल, तुम्ही कळून जा, तुम्ही समजून जा की तुमचा मुलगा याच्यात करिअर करू शकतो. जर तो गाडीच्या स्टिअरिंगजवळ थांबला जास्त वेळ तर समजायचा हा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये करिअर करू शकतो. जर बाकीच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये तिथे एक लंबक लावलेला आहे मोठा, तिथं जर लंबला तर समजायचा हा स्पेसमध्ये काहीतरी त्याची गती होऊ शकते. करिअर ओळखण्याची एक महत्त्वाची खूण आहे. त्या मुलांना असं मुक्तपणे सोडून द्यायचं आणि मग ती मुलं खेळता खेळता कुठे जास्त रमतायत हे फक्त एक त्रयस्थ भूमिकेतनं आपण पाहायचं. मग आपल्या लक्षात येईल की याला इथे इंटरेस्ट आहे, आणि एकदा इंटरेस्ट तुमचा त्यांना ओळखता आला तर पुढे तुम्ही त्याला गती देत राहा. आणि ती गती एकदा दिली त्यालाच तोच खुलणार आहे. तुम्ही फक्त काय करायचं की त्याला जे जे काही वातावरण लागतं ते वातावरण तयार करून द्यायचं. क्रिएट एन्व्हायरमेंट अराउंड युअर चिल्ड्रन. तुम्ही मुलाच्या भोवती एक चांगलं वातावरण तयार करा, एवढीच तुमची जबाबदारी आहे. मुलाने मोबाईल फोन पाहू नये असं वाटत असेल तर आपला मोबाईल पहिला दूर गेला पाहिजे. मागे मी एक छान व्हिडिओ पाहिला होता ज्याच्यामध्ये मूल मोबाईल पाहत आहे, मूल मोबाईलमध्ये खेळत आहे. मग आई गेली आणि तिने पुस्तक घेऊन त्याच्या शेजारी बसली. थोड्या वेळाने बाबा आले, पुस्तक घेऊन त्याच्या दुसऱ्या बाजूला बसले आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे आई बाबा पुस्तक वाचतायत. त्याने मोबाईल टाकून दिला आणि स्वतःचं पुस्तक घेऊन वाचत बसला. काही गोष्टी सांगण्यापेक्षा काही गोष्टी कृतीतून जर आपण दाखवल्या गेल्या तर त्या जास्त इफेक्टिव्ह होतात. आणि म्हणून मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं की संस्कार जे आपण आपल्या पाल्यावरती करतो ते संस्कार असे सांगून होत नाहीत की आता तू इथे बस, आता देवापुढे बस, आता प्रार्थना म्हण. आपणच कुठेतरी त्यावेळेला संध्याकाळच्या वेळेला देवाजवळ जाऊन जर शुभम करोती म्हणालो तर हे संस्कार कळत नकळत मुलांच्यामध्ये होत असतात आणि ते आपण आपल्या कृतीतून दाखवायचे असतात. मुलांना खरं बोल असे संस्कार करत असताना किमान ते असताना आपण खरं बोलावं. किमान ते असताना, मी म्हणत नाही की तुम्ही सततच खरं बोला, या युगात सतत खरं बोलणं तसं अवघड आहे, हे कलियुग आहे. परंतु किमान त्याच्या जवळ आजूबाजूला असताना तरी खरं बोला. त्याच्या आजूबाजूला असताना तुम्ही तुमच्या आईवडिलांचा रिस्पेक्ट करा, तो बरोबर तुमचा रिस्पेक्ट करतोय की नाही पहा. तुम्ही जर तुमच्या आईवडिलांच्या चरणाला नमस्कार केला, गावाला गेलात आणि तुम्ही त्यांच्या पायाजवळ वाकलात तर ते तुमच्या पायाला वाकल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे संस्कार हे असे सांगून होत नाही, ते कृतीतून होत असतात. मुलांना खरं बोला असं आईवडील सांगतात आणि बऱ्याच वेळेला फोन आला तर मुलालाच सांगतात की फोन घे आणि मी नाही म्हणून सांग. मग मला सांगा, आपण खरं बोलायचे संस्कार करतोय का खोटे बोलायचं प्रॅक्टिकल करून दाखवतो? आणि ते पण असं असतं की ते सांगतं मम्मी म्हणते घरी नाही म्हणून सांग. त्यामुळे बऱ्याच वेळेला या साध्या साध्या गोष्टीत आपण आपल्या मुलांना घडवत असतो. शेवटचा मुद्दा सांगतो, कम्पॅरिझन करू नका. आपलं मूल आहे, ते त्याच्या पद्धतीने खेळेल, बागडेल. तुम्ही त्याच्यासाठी चांगलं वातावरण द्या. बऱ्याच वेळेला आपण ओपन डेला जातो, आपल्या मुलाचं प्रोग्रेस कार्ड पाहतो. सुरुवातीला खूप चांगले पर्सेंटेज असतात, आपण आपल्या मुलाचं अभिनंदनही करतो आणि आपला हा आनंद तोपर्यंतच टिकतो जोपर्यंत आपण दुसऱ्याचं प्रोग्रेस कार्ड बघत नाही. आणि जेव्हा आपल्या मुलाला ए मिळाला आहे पण शेजारच्या मुलाला A+ पडला की आपल्या आईचा आनंद खाली जातो. अरे एचा आनंद घ्या ना तुम्ही, मी म्हणतो B+चा पण आनंद घ्या. या जगामध्ये सगळे A+ वालेच आहेत असं काही नाही. प्रत्येकाने काही ना काहीतरी त्यांच्या कारकिर्दीमध्ये घडवलेलं आहे. आणि बऱ्याच वेळेला असं आहे की जे बॅक बेंचर असतात किंवा इकडे थोडे कमी असतात ते आयुष्याच्या शर्यतीत बऱ्याच वेळेला पुढे जातात. व्यासपीठावर बसलेले बरेचसे याला माझ्या बोलण्याला मान्यता देतील की सगळेच A+ वाले त्या त्या क्षेत्रात पुढे जातीलही, परंतु मागचे सुद्धा मागे राहत नाही, याची आपण काळजी घ्या. आणि एक छोटासा प्रसंग सांगून मी या ठिकाणी आपली रजा घेतो. जेव्हा आपण आपल्या मुलाला काही द्यायचं आहे त्यावेळेला त्याला जरूर
एखादी गोष्ट द्यायची आहे, पण तुम्ही त्याला काहीतरी सांगा की बाबा तू छान काम केलं तर तुला हे देईन, तसं तुम्ही देणारच आहात त्याला. एका वडिलांनी आपल्या मुलीला प्रॉमिस केलं, तू जर या धावण्याच्या शर्यतीत पहिली आली तर मी तुला कॅडबरी देईल किंवा काय स्ट्रॉबेरी फ्लेवरची आईस्क्रीम देईल. ती मुलगी त्या आईस्क्रीमच्या पायी खूप जोरात पळाली, परंतु त्या सीमारेषेच्या अलीकडे जाऊन पडली आणि परत उठली आणि परत पळाली आणि ती सीमारेषा तिने ती बॉर्डर पास केली, पण ती पहिली आली नाही. तिला वाटलं आपलं बक्षीस गेलं. ती पळत आपल्या बाबांकडे गेली, खाली मान होती, बाबांचे दोन्ही हात असे मागच्या बाजूला होते. तिला असं वाटलं की आता आपल्याला काही एखाद्या वेळेला फटका बसेल. बाबा म्हणाले हात पुढं कर. तिला वाटलं आता बाबा आपल्याला छडी देतील किंवा फटका मारतील. ती अत्यंत नम्रतेने खाली मान घालून उभी राहिली. बाबा क्षमा करा, मी तुम्हाला दिलेलं प्रॉमिस नाही पाळू शकले, मी पहिली नाही आले. बाबा म्हणाले हात पुढं कर. तिने एक हात पुढं केला. बाबा म्हणाले दुसराही हात पुढं कर. आता मात्र तिची भीती दुप्पट झाली. आता दोन्ही हाताला फटके बसणार. तिने डोळे घट्ट मिटले. बाबांनी हात पुढे करायला तिने हात पुढे केले. बाबांनी 2 हातावर 2 स्ट्रॉबेरीच्या आईस्क्रीम ठेवल्या. आता मात्र आश्चर्यचकित होण्याची वेळ तिची आली होती. तिने डोळे उघडले. बाबा तुम्ही मला 1 आईस्क्रीम देणार होता, तेही पहिली आली, तर आता 2 आईस्क्रीम देत आहे आणि मी तर पहिली आलेली नाही आहे. तेव्हा बाबांनी दिलेलं उत्तर आपल्या पालकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बाबा म्हणाले कोण म्हणालं तू पहिली आली नाही? अहो बाबा मी 5वी आले, मी पडले, तुम्ही पाहिलं ना. ते म्हणाले हो तू 5वी आली, पण किती मुलांच्या मध्ये 5वी आली? ती म्हणाली 50 मुलं पळत होती. मग 50 मुलांच्या मध्ये जर तू 5वी आली तर 45 मुलांच्या मध्ये तू पहिली आली, याचा अर्थ असा होतो आणि म्हणून तुला हे बक्षीस. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी इतक्या पॉझिटिव्हली घ्यायच्या की आपल्या मुलाला छान पद्धतीने घडवा. खरं तर हे व्यासपीठ आपल्या मुलांचं कलागुण पाहायचं, त्यातली कला जरूर पहा आणि एकच सांगतो की त्यातली एखाद्या कलेला तुम्ही त्यांना पुढे थोडंसं प्रोत्साहित द्या. अकॅडमिक होत राहील, पण एक कला, एखादी छंद, एखादं काहीतरी त्याला असू द्या, जेणेकरून जीवनाचा खरा आनंद त्याला घेता येईल. असाच आनंद आपल्या मुलांना घेऊया आणि मुलं घडताना आपणही आनंदित होऊया. असं म्हणून या ठिकाणी माझी थोडीशी लांबलेली वाणी मी या ठिकाणी थांबवतो आणि आपणा सर्वांना पुढील आपल्या मुलांच्या कलागुणांसाठी शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्नाचे, शब्दांचीच संपत्ती माणिक मोती, शब्दांचीच शेती उदार. म्हणजे ढोकले सरांचं एकदा भाषण सुरुवात झालं ना तर नुसतं ऐकावंच वाटतं. असा भरपूर वेळा प्रसंग माझ्यासाठी आला आणि अतिशय सुंदर आणि अस्खलित व्यक्तिमत्व त्यांनी घडवलेलं आहे आपल्या भाषणाच्या माध्यमातून. सरांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि यानंतर मध्यावधीच्या कालावधीमध्ये ज्यांचं शुभागमन झालं अशा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका नम्रताई लोंढे आणि त्याचप्रमाणे त्यांचे मिस्टर लोंढे साहेब यांचंही या ठिकाणी शुभागमन आहे. साहेबांचं दोघांचंही या ठिकाणी आपण सत्कार समारंभ घेतो आहे. मी आदरणीय योगेश भाऊ लोंढे यांचा या ठिकाणी सन्मान सोहळा, त्याचप्रमाणे नम्रताई लोंढे यांचा सन्मान सोहळा आपण संपन्न करतो. अशा सौ वंदना सुरेश इनानी मॅडम यांना मी विनंती करेल की आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत. व्यासपीठ आणि पालकवृंद, भाषण म्हटलं की लोक घाबरतात, म्हणून भाषण वगैरे असं काही नाही, शुभेच्छा देणारे अगदी 2 वाक्यात. कारण की ढोकले सरांनी काही शिल्लक ठेवलंच नाही आहे बोलायला. म्हणजे पालकत्व कसं असावं, शिक्षकाचा रोल कसा असावा आणि तुम्ही ज्या संस्थेचे म्हणजे विद्यार्थ्यांना जिथे तुम्ही दाखल केलेलं आहे त्या संस्थेचं नावच रेनबो आहे. आणि रेनबो कसा असतो, तो चमकतोच. तर ते एक सार्थ नाव आहे असं मला वाटतं. आणि जे पती पत्नी इथं कार्यरत आहेत, मला वाटतं पल्लवी मॅडम आणि विकास सर, तर हे मला आज असं वाटतं शिक्षणाच्या प्रसार आणि प्रचाराचं काम करत आहेत. तर ते त्यांच्या हातून चांगलं घडावं ही सदिच्छा. आणि त्यांनी ज्या धडपडीने हे सगळं सुरू केलं आहे आणि इथे संख्या बघितलं तर खूप आहे, म्हणजे त्या मानानं खूप आहे. प्री स्कूल म्हटल्यानंतर खूप आहे मोठी संख्या ही जिथं दिसते पालकांची. तर तुम्ही, मला असं वाटतंय की महात्मा फुले आणि तुमच्यासोबत त्या काम करतायत म्हणजे सावित्रीबाई फुले, असं एक
दाम्पत्य की ज्यांनी आपला उभा जन्म या कार्यासाठी घातला आणि तसंच चांगलं काम तुमच्या हातून घडावं ही सदिच्छा. आणि पालकांना एक विनंती आहे की आता ढोकले सरांनी जसं सांगितलं की इंग्रजी ही ज्ञानाची खिडकी जरी असली तरी आपल्या मराठीची पण गोडी आपल्या मुलांना लागली पाहिजे. त्यासाठी एखादं तरी पुस्तक मराठीतून मुलांना वाचायला तुम्ही घरी शिकवलं पाहिजे आणि ते तुम्ही घेतलं पाहिजे एवढीच विनंती करते आणि यापुढच्या सगळ्या कार्यक्रमाला शुभेच्छा देते. थांबते. धन्यवाद. सर्व आदरणीय मान्यवर, शिक्षक वर्ग, पालक वर्ग आणि इथे असणारी ही गोड मुलं ज्यांचा आज हा दिवस असं म्हणूयात आपण. सरांच्या भाषणानंतर आणि मॅडमनी बोलल्यानंतर खरं तर माझ्यासाठी आता काही नाही आहे, पण मी प्रयत्न करतो की अजून आता ओके. जेव्हा विकास आणि पल्लवी म्हणजे यांना तर मी बरेच वर्षापासून ओळखतो, पण जेव्हा त्यांचं आणि आमचं डिस्कशन सुरू होतं की आपण काय करावं, पुढे अजून कसं करता येईल, त्या शिक्षकी आहेत, तर जेव्हा त्यांची ही संकल्पना आली की एक रेनबो स्कूल चालू करावी, प्री स्कूल चालू करावी, तेव्हा मी मी ज्या क्षेत्रात आहे ना, तर त्या क्षेत्रात माझ्यासाठी आहे ना व्हाय हा फार महत्त्वाचा आहे. का, त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय. तर मी असं म्हटलं होतं की जर तो ऑब्जेक्टिव्ह, तो जर पर्पज जर पैशाच्या पलीकडे जर असेल ना, कारण तो पैसा मिळेल तुम्ही मोठे व्हाल, पण मग तिथे तुमचं जो पर्पज आहे मग तिथे संपेल. मग त्याच्या पुढे काय. तर हे जेव्हा डिस्कशन सुरू झाले तर असं एक लक्षात आलं की गिविंग बॅक टू द सोसायटी. आणि शिक्षण म्हणा, एज्युकेशन म्हणा, हे जेव्हा आपण ते देतो आणि ॲट टू दॅट एज ऑफ 3 to 4 years ऑफ किड्स, त्या मुलांना जेव्हा ते घडवतो, तर सर मगाशी सायकलचं उदाहरण देत होते की ते पडतो आपण कसं घडतो. तर मला एक पॅरेंट्स लोकांनाच एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला जेव्हा एक सायकल चालवता येते तेव्हा आपल्याला जो बॅलन्स मिळतो ना, तो आपल्याला मिळतो. तो आपल्याला कोणाचा घेता येत नाही आणि आपला बॅलन्स कोणाला देताही येत नाही. पण तुम्ही आजही 60 वर्षाचे असू द्यात, 25 वर्षाचे असू द्यात, का 5 वर्षाचे असू द्यात, की 3 वर्षाचे असू द्यात, तो बॅलन्स एकदा तुम्हाला भेटला की तुमची सायकल म्हटलं तुम्ही कुठल्याही याच्यात तुम्ही चालवू शकता. आता शिक्षणाचं असं आहे की आपण शिक्षण जे आहे ना, हे आपल्या घरी सराउंडिंगमध्ये अशा ठिकाणी होतच राहतं, मुलं शिकतच असतात. पण शिक्षणाच्याही पलीकडे, मार्कांच्याही पलीकडे आपण जे घडवतो, आणि बेसिकली हे जे प्री स्कूलची मुलं आहेत त्यांच्यावरती काय असतं ना की भविष्यात जेव्हा आपण पुढे जातो तर आपल्यासाठी महत्त्वाचं असते, जेव्हा आपण पुढे जातो ना तर आपलं जिथे कुठे पोचतो त्याला 2-3 गोष्टी कारणीभूत असतात. आणि सर म्हणजे मे बी ॲग्री करतील माझ्यासोबत की आपण कोण्या समाजातून, कोण्या सोसायटीतून, कोण्या आजूबाजूच्या परिस्थितीतून आपलं अपब्रिंगिंग झालं, त्याच्यानंतर तिच्या आजूबाजूला असलेली आत्ताची सध्याची परिस्थिती, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्या कुठल्या संस्कारातनं ते मुलं वर येतात. आणि पल्लवी मॅडमच्या शाळेमध्ये जे आता ज्या वयाची मुलं शिकत आहेत त्यांच्यावरती जी संस्कार होत आहेत ते आपल्या देशाचं पुढचं भविष्य आहे. आणि we are not teaching them A for apple or B for ball. What we are creating is the good citizens, a good human being, a responsible citizens in the future. आणि ते एक फार मोठं काम आहे. आणि हे जे काम विकास आणि पल्लवी मॅडमनी घेतलंय, तर साहेब लोंढे साहेब आणि मॅडम पण ॲग्री करतील की हे एक नेशन बिल्डिंगचं काम आहे. एक चांगले जागरूक नागरिक घडवणं या शिक्षणाच्या माध्यमातून, या अशा वयात त्यांना ते बॅलन्स देणं की जेणेकरून एक आपला एक बलशाली भारत हो जसं आपण म्हणतो, तर त्यासारख्या गोष्टीला ह्या गोष्टी जे पायाभूत ठरतात ह्या फार महत्त्वाच्या मला असं वाटते. आणि मला असं वाटतं की आपण मी जास्त वेळ न घेता आपण सगळ्यांनी त्यांना सहकार्य करू, सपोर्ट करू. त्यांनी जे एक छोटंसं पाऊल टाकलं त्यांचा आपण हा सपोर्ट सिस्टम बनवूयात की जेणेकरून आपल्याला एक चांगल्या देशाची नागरिक, अ रिस्पॉन्सिबल सिटीजन विल हेल्प अ रिस्पॉन्सिबल सिटीजन टू क्रिएट अ ग्रेट नेशन. अँड दॅट्स इट अबाउट
for this today's evening. I wish you all the best, Vikas and Pallavi madam, for your school. आलेल्या सगळ्या मान्यवरांचे स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो आणि सगळ्या पॅरेंट्स लोकांना सांगतो की आजची ही इव्हनिंग त्या मुलांमध्ये मागच्या एका वर्षात किंवा काही काळात झालेले त्यांचा तो विश्वास, त्यांची ती जिद्द, त्यांची ती टीमवर्क, तो आता हा होणारा पुढचा कार्यक्रम आहे. त्यांना चांगली साथ द्या, त्यांना त्यांचा आनंद द्विगुणित करा आणि या कार्यक्रमाची छान एक शुभेच्छा म्हणजे आपण शोभा वाढवूयात आणि त्या मुलांचा अजून पुढे भविष्यासाठी. आणि मॅडम तुम्हाला आणि विकास सरांना खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद. शुभं करोती नाम घेता हरीशे, दुःख नुरे सारे नाम सुखे. अशा तुकाराम महाराजांच्या सुंदर अभंग वृत्तीप्रमाणे सरांनी अतिशय सुंदर आणि मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. आणि यानंतर आपल्या शिवकमल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन संचलित रेनबो डॅझलर्स प्री स्कूलच्या प्रिन्सिपल आणि फाउंडर आदरणीय मिसेस पल्लवी विकास मटकर मॅडम आपल्या संस्थेच्या विकासाची यशोगाथा आपल्यासमोर मांडत आहेत. मॅडमना विनंती आहे आपण आपलं या ठिकाणी स्पीच सुरू करावं. Good evening to all parents, respected principal, respected chief guest, my dear students, teachers and all parents. आज मला खूप आनंद होतोय की आज आपण सगळेजण आमच्या या छोट्याशा कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आणि कार्यक्रमाला खूप उशीरही झालाय, त्यामुळं मी आपल्या स्कूलची थोडक्यात आपल्याला माहिती सांगते की कसं आहे ना की आपण आजपर्यंत फक्त प्री स्कूलमध्ये गेलोय, ABCD शिकलोय. त्यानंतर आपण काय केलंय की बाबा मुलांना स्कूलमध्ये गेल्यावर नंबर्स, ABCD, राईम्स या गोष्टीच बघितल्यात. पण आम्ही आता या मुलांसाठी काही नवीन कन्सेप्ट्स घेऊन आलोय, जेणेकरून काय की मुलांना रिअल लाईफ काय असते आणि रिअल आपले जे काही शिकतोय या ॲक्टिव्हिटीज कशा असतात. म्हणून आपण काय करतो की मुलांना सगळ्याच ॲक्टिव्हिटी ज्या आहेत, जसं ढोकले सर म्हणाले होते की बाबा मुलांना त्यांच्या पद्धतीने करू द्या, म्हणून आपण काय करतो की मुलांना प्रत्येक गोष्ट ही स्क्रीनवर एक्सप्लेन करण्यापेक्षा आपण रिअल प्रोजेक्ट बनवतो आणि हे सगळे रिअल प्रोजेक्ट आमचे टीचर्स खूप मेहनतीने बनवतात आणि त्यानुसार आम्ही ते प्रत्येक प्रोजेक्ट बनवून मुलांना एक्सप्लेन करतो. आणि त्यानंतर स्पोर्ट्स असेल किंवा कल्चरल ॲक्टिव्हिटीज असतील किंवा लर्निंगमध्ये कोणत्याही ॲक्टिव्हिटीज असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या मुलांना आपण लाईफ एक्सपिरियन्समध्येच शो ऑफ करत असतो. दुसरं म्हणजे की मुलांना आपल्या रिअल वर्ल्डबद्दल आपल्याला जर जोडून ठेवायचं आहे, मग यासाठी आपल्या स्कूलच्या काही फील्ड ट्रिप्स पण होतात. जसं की आम्ही मागच्या वेळेस एक विजिट म्हणजे आम्ही एका याला गेलो होतो, मार्केट विजिट केली होती. त्यामध्ये कसं की बाबा मुलांना फ्रूट्स आहे, व्हेजिटेबल आहे, जे आपण क्लासरूममध्ये पण पिक्चर्स दाखवून शिकू शकतो. या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे ह्या आम्ही त्यांना मार्केटमध्ये गेल्यानंतरच शिकवल्या. म्हणजे मार्केटमध्ये त्यांना की बाबा ऑनलाईन पेमेंट कसं होतं, पैसे दिल्यावरच आपल्याला वस्तू मिळतात, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना एक्सपिरियन्स करून दिल्या. त्यानंतर जी सेकंड आम्ही फील्ड विजिट नेली होती ती एक हॉस्पिटल होतं, ज्या हॉस्पिटलमध्ये सगळ्याच म्हणजे मुलांना की बाबा हेल्थ अवेअरनेस काय असतो हे कळालं पाहिजे. तिथे स्टाफनी पण आम्हाला भरपूर मदत केली की त्यांनी मुलांना सेल्फ अवेअरनेस काय आहे, सेल्फ केअर काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ह्या पॅरेंट्सनी आम्हाला खूप मदत केली आहे. त्यामुळं मी सगळ्या पॅरेंट्सचे मनापासून खूप आभार मानते आणि आमच्या टीचर्सला पण, कारण त्यांनी आमच्या सगळ्या ह्या ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप मेहनत घेतलेली आहे आणि मुलांना सांभाळणं म्हणजे एक मोठं टास्क आहे आणि ते टास्क पण त्या रेग्युलर करत असतात. म्हणजे एकही मुलगा असा नाही की बाबा त्याला आमच्या टीचर्सची भीती वाटते, उलट ते मुलं आमच्या टीचर्सकडे जाऊन मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. म्हणून मी आमच्या टीचर्सचे पण थँक्स बोलते. तसेच चीफ गेस्ट वगैरे त्यांनी आपल्या वेळात वेळ काढून आल्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते आणि आपल्या पुढील कार्यक्रमाला लवकरात लवकर सुरुवात व्हावी म्हणून मी सगळ्यांना थँक्स म्हणते. थँक्यू. अतिशय मोजक्या शब्दांमध्ये
आणि कार्यक्रमाला थोडासा उशीर झाला आहे म्हणून थोडं उरक्त घेऊन आपण अतिशय सुंदर शब्दांमध्ये या ठिकाणी व्यक्त झाल्या. आपलं मनपूर्वक धन्यवाद. आणि आता नंतर वर्षभराच्या कालावधीमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी जे शैक्षणिक गुणवत्तेचा विकास साधला आहे त्या सर्व मुलांचा या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतो आहे. या प्राईज डिस्ट्रीब्युशन्सला आपण थोडंसं सुरुवात करतो आहे. त्यामध्ये फर्स्ट असणार आहे द स्टुडंट्स ऑफ द इयर्स. त्या स्टुडंट्स ऑफ इयरमध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावं पुकारली जात आहेत त्यांनी पटकन त्वरित या ठिकाणी समोर यायचं आहे. मी क्लास नर्सरी स्टुडंट ऑफ द इयर्स अवॉर्ड आणि त्यांच्या पालकांना विनंती करेल की आपण पालकांनीही वर यायचं आहे. फर्स्ट नर्सरी शिवांश काशीनाथ जगताप अँड पॅरेंट्सला विनंती आहे आपण स्टेजवर या. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या स्टुडंटचं या ठिकाणी स्वागत करूया, त्यांच्या पॅरेंट्सचं स्वागत करूया. आदरणीय लांडगे मॅडमच्या हस्ते या ठिकाणी या सुंदर आणि सुरेख ड्रेपरी केलेली आहे त्यांनी. व्हेरी नाईस. त्यानंतर क्लास ज्युनियर KG आरोही राहुल दळवी यांना सुंदर छान ड्रेपरी केलेली आहे तिने सुद्धा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय छान. त्यानंतर द क्लास पाळवले. जोरदार टाळ्या वाजवायच्या. यानंतर आपण आदरणीय जोरदार टाळ्या. आणि वर्षातून फक्त 4 दिवस ॲब्सेंट आहे. अतिशय सुंदर पद्धतीने त्याने हजेरी लावलेली आहे विद्यार्थी. व्हेरी नाईस. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्या कमी नाही पडल्या पाहिजेत. आपले सगळे मुलं आहेत. द क्लास सिनियर KG खूप छान. व्हेरी नाईस. सुंदर ड्रेपरी. त्यानंतर आपण घेतोय आदरणीय मॅडम्सला विनंती. व्हेरी नाईस. जोरदार टाळ्या. खूप छान. ट्रॉफी मेडल स्वरूपाचं बक्षीस तिला मिळतं आहे. मॅथ ऑलिम्पियाडमध्ये तिने यश संपादन केलंय. भावी भविष्यासाठी तिला खूप खूप शुभेच्छा. स्वतः मॅडम श्री या ठिकाणी स्टुडंट आहे. स्वतः मॅडमच या ठिकाणी आहेत आणि मॅडमच्या हस्ते तिला सन्मानित केलं जातं. यश त्यानं संपादित केलं आहे. अतिशय हुशार विद्यार्थी आहे. म्हणजे पॅरेंट्ससुद्धा या ठिकाणी आहेत आणि मॅडमचे त्याला सन्मानित केलं जात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मेडल अँड अवॉर्ड. The class discipline. The first one is the Kartiki Deepak Pathare. The second one is the Guru Amar Padhare. The third one is the Harshit Rahul Kokre. Neat and the cleans. The first one is Nyarika Vijay Goravde. The second one is Kausu Pratik Bonve. The same prize giving by the chief guest, all students, the nursery students are. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे त्यांच्यासाठी. सगळ्या स्टुडंटसाठी अतिशय हुशार नर्सरीचे हे सगळे मुलं आहेत. भरीव असं यश मिळालेलं आहे. त्यांचे पालक आणि स्टुडंट्स अतिशय आनंदी झालेले आहेत. व्हेरी नाईस. अतिशय छान. त्यानंतर ज्युनियर KG स्टोरी टेलिंग ॲक्टिव्हिटीज अक्षत विकास मटकर. क्लास ऑफ ॲक्टिव्हिटी एकनाथ महाजन. सगळ्या स्टुडंट्सला या ठिकाणी मान्यवरांच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. समोर यायचं आहे स्टुडंट्सने आणि
चीफ गेस्टला विनंती, आपण फोटो सेशनसाठी सगळ्या आपल्या चीफ गेस्टच्या माध्यमातून आपण त्यांना सन्मानित करतोय. असा सुंदर असा आमच्या प्री स्कूलच्या रेनबो डेझर्ट प्री स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांचा नयनरम्य सोहळा आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. आपण संयोजकांना विनंती करतोय की कृपया टेबल्स आणि खुर्च्या आपण घेऊन जाव्यात आणि आता आपल्या निश्चित नियोजित कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. मान्यवरांना विनंती असेल आपण समोर येऊन स्थानापन्न व्हावं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अतिशय सुरेख स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट. हे स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट. घाटाला पायऱ्या 100, हे घाटाला पायऱ्या 100. झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. खूप छान, व्हेरी नाईस. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया.
जश्नबाजी की शाम है, जश्नबाजी की शाम है। तिरकिट ताल पे ठुमके लगाए जालिमा, टुकुर 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 देख टकाटक, टुकुर 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 देख टकाटक। तेरी शैतानियों से महफिल रंगीन हुई, तू दीवाना हुआ मैं भी शौकीन हुई। दुनिया जलती है तो जले, दुनिया जलती है तो जले, रात भर जालिमा के संग नाचे डालमा। टुकुर 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 देख टकाटक, टुकुर 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 देख टकाटक। छोटा बच्चा जान के ना कोई आंख दिखाना रे, अकल का कच्चा समझ के हमको ना समझाना रे। भोली सूरत जान के हमसे ना टकराना रे। छोटा बच्चा जान के ना कोई आंख दिखाना रे, अकल का कच्चा समझ के हमको ना समझाना रे। जोरदार टाळ्या. खूप मैं जट यमला पगला दीवाना, मैं जट यमला पगला दीवाना। ओ रब्बा इतनी सी बात न जाना, क्यों मैंने प्यार कर दी है, सटे उत्ते वो मर दी है। क्यों मैंने प्यार कर दी है, सटे उत्ते वो मर दी है। मैं जट यमला पगला दीवाना। ओ रब्बा इतनी सी बात न जाना, क्यों मैंने प्यार कर दी है, सटे उत्ते वो मर दी है। क्यों मैंने प्यार कर दी है, हाय हाय हाय, सटे उत्ते वो मर दी है। मैं जट यमला पगला दीवाना। मैं निकला ओ गड्डी लेके, मैं निकला ओ गड्डी लेके, और रास्ते पर ओ सड़क में एक मोड़ आया, मैं उठे दिल छोड़ आया। ओ एक मोड़ आया, मैं उठे दिल छोड़ आया। रब जाने कब गुजरा अमृतसर, हो कब जाने लाहौर आया, मैं उठे दिल छोड़ आया। एक मोड़ आया, मैं उठे दिल छोड़ आया। उस मोड़ पे वो मुटियार मिली, हो उस मोड़ पे वो मुटियार मिली। जट अमला पागल हो गया, उसकी जुल्फों की छाँव में मैं बिस्तर डाल के सो गया। जब जागा ये भागा, सब फाटक सब सिग्नल मैं तोड़ आया, मैं उठ दिल छोड़ आया। हो एक मोड़ आया, मैं उठ दिल छोड़ आया।
छोट्या पावलांनी केली कमाल, छोट्या पावलांनी केली कमाल, टाळ्यांनी द्या आज भरभरून दाद. अतिशय जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या गाण्यासाठी. खूप छान, व्हेरी नाईस. अतिशय सुंदर पद्धतीने या आमच्या सिनियर KGच्या विद्यार्थ्यांनी डान्स केलेला आहे. खूप छान, खूप छान, अतिशय सुरेख पद्धतीने डान्स मॅडमनी बसवलेला आहे आणि त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या त्यांच्या शिक्षिका त्यांचेही मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. खूप छान, व्हेरी नाईस. मिसेस पल्लवी मटकर मॅडम, फाउंडर अँड द प्रिन्सिपल रेनबो डेझलर्स प्री स्कूल अँड टेकर. एकत्र येऊन गाऊया, आनंदाने हसूया, एकत्र येऊन गाऊया, आनंदाने हसूया. गॅदरिंगचा हा गोड क्षण सदैव मनात साठवूया आणि सदैव मनात साठवूया. या सुंदर अशा मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण पुढच्या गाण्याकडे जातो आहे, अर्थात सॉन्ग नंबर 3, नर्सरी गर्ल्स. सौरलू सौरलू इन आंखों की मस्ती डार्लिंग क्यों एज पीछे डोलते हो भवरों की तरह. आणि सृष्टी, प्राजक्ता, आद्या, सिद्धी, निहारिका, अनुष्का आणि गिरिजा या सगळ्या छान आणि छोट्याशा गोंडस लहान अशा सुंदर गर्ल्सचा आता डान्स होणार आहे. जोर कहिए क्या सुनेंगे आप? अरे पहले ये कहिए कहाँ थी आप? मैं कर रही थी किसी का इंतजार. कैसे? ऐसे. मेरा नाम टिन टिन टू, टिन टिन टू, बाबा टिन टिन टू. रात चांदनी में आंसू, हेलो मिस्टर हाउ डू यू डू? मेरा नाम टिन टिन टू, टिन टिन टू, बाबा टिन टिन टू. रात चांदनी में आंसू, हेलो मिस्टर हाउ डू यू डू?
खूप छान, आतिश आले पाहिजेत. छानच गायलं, छानच केलं, छानच गायलं, छानच केलं, मुलांनी आज मन जिंकलं. छानच गायलं, छानच केलं, मुलांनी आज मन जिंकलं. आवाज करा, टाळ्या द्या, सगळ्यांनी मिळून दाद द्या, जोरदार टाळ्या. खूप छान, खूप छान केला. मला पण इकडे मागे उभं राहिल्यानंतर असं वाटत होतं यांच्याबरोबर डान्स करावा का काय. इतकं सुंदर डान्स, व्हेरी नाईस. गोड क्षण सदैव मनात साठवूया या उक्तीप्रमाणे रेस्ट टाइम ॲडव्हर्टाईज घेऊन येत आहेत आमचे छोटे छोटे मुलं. निर्मा ॲडव्हर्टाईज स्टार्ट. अँड मार्क रेडी मध्ये थांबा. पोझिशन, गेट सेट गो. आजचा हा जो ॲन्युअल फंक्शन 2025 अँड 26 आपण खूप आनंदाने साजरा करतोय. खऱ्या अर्थानं ज्यांचं मोलाचं सहकार्य यामध्ये लाभलेलं आहे असे सर्व पालक हे या ठिकाणी मोठ्या संख्येने आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. या सर्व पालकांसाठी आम्हीही टाळ्या वाजवतो आणि तुम्ही स्वतःच आपल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एकदा आता मध्यावधीच्या कालापर्यंत आपण पोहोचलो आहे, मध्यांतर झालंय. त्याच्यामध्ये आता थोडंसं आपण पालकांना आता संधी देतोय. मी आदरणीय हर्षचे पालक आहेत का, आलेले आहेत का? हर्षचे पालक आलेत का? पाळवदे सर, आदरणीय पाळवदे सर आलेत का? नाही आलेले आहेत, ठीक आहे. मी आदरणीय मयांकचे पॅरेंट्स म्हस्के सर यांना मी आता विनंती करत, ते आलेत का सर? या सरांना विनंती करेल की आपण आमच्या या रेनबो डेझर्स प्री स्कूल्सच्या या ॲन्युअल फंक्शनच्या निमित्तानं आपण उपस्थित झालेला आहात. आपल्या वतीनं आमच्या या कार्यक्रमाला आपण पॅरेंट्सच्या वतीनं शुभेच्छा द्याव्यात. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व पालक, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी, रेनबो डेझर्ट स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. संत तुकडोजी महाराजांनी असं म्हटलेलं आहे की कला असे मानवाचे भूषण. या उक्तीप्रमाणे लहान वयापासूनच जर मुलांच्या जे कलागुणांना वाव दिला तर खऱ्या अर्थाने ते भविष्यामध्ये एक चांगले कलाकार घडू शकतात. रेनबो स्कूलच्या माध्यमातून आत्ता काही डान्स आपण बघितले तर अतिशय सुंदर, कारण मी सुद्धा एक शिक्षक म्हणून काम करतो. ज्या वेळेस लहान मुलांना घडवायचं असतं हे सगळ्यात अवघड काम असतं, कारण आम्ही मोठ्या मुलांना घडवतो, परंतु प्री स्कूल म्हणजे बालवाडीला त्या मुलांना घडवणे हे अतिशय अवघड असं काम आहे. परंतु रेनबो स्कूलचं आपण जाताच काही डान्स बघितले, मुलांचे काही परफॉर्मन्स बघितले, तर फार मेहनत या शिक्षकांनी या कार्यक्रमासाठी घेतलेली आहे आणि अतिशय सुंदर काम या रेनबो डेझर्टच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे. मी या रेनबो डेझर्ट स्कूलला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि ज्याप्रमाणे हे छोटंसं रोपटं लावलेलं आहे त्याचा एका वटवृक्षामध्ये नक्की रूपांतर हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली याबद्दल मी धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छान शुभेच्छा आमच्यापर्यंत तुमच्या पोचलेल्या आहेत. निश्चितच आपल्या शब्दांप्रमाणे वाटचाल या ठिकाणी आमची चालू आहे आणि निश्चितच आपल्या शब्दांप्रमाणेच याचा निश्चितच वटवृक्ष होईल, यात कुठेही शंका नाही. यानंतर शिवांशचे पॅरेंट्स मिसेस जगताप मॅडम यांना मी विनंती करतोय की कृपया आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत. जगताप मॅडम आहेत का?
काय म्हणायचं. सर्वजण इथं जमला त्याच्याबद्दल सर्वांना अभिनंदन. मला काही तेवढं बोलता येत नाही, तरी पण खूप छान म्हणजे आहे स्कूल रेनबो डॅझनर्स. त्याच्यामुळं सगळे मुलं चांगली शिकतील, घडतील एवढीच विनंती. धन्यवाद. या ठिकाणी अचानक या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात आणि अचानक पद्धतीने तुम्हाला बोलायला लावलं, पण ठीक आहे. अशाच आम्हाला शुभेच्छा आवश्यक आहेत. पाठांतराच्या शुभेच्छांची आवश्यकता नाही आहे. प्रत्यक्ष आम्ही जे काम करतोय त्याच्या माध्यमातून आपल्या या शुभेच्छा आम्हाला मिळालेल्या आहेत. निश्चितच आपलं यश हे आमच्या मुलांच्या माध्यमातून आम्हाला दिसणार आहे. आता आपण पुढे जातोय. अर्थात सॉन्ग नंबर 4 सोलो आद्या तेनू शरारत सिखवा 1 2 3 आणि या ठिकाणी घेऊन येते अतिशय सुंदर गाणं आद्या. याच्यासाठी जोरदार
अतिशय सुंदर डान्स तिनं केला आहे, खूप छान, अतिशय सुरेख पद्धतीने तिचे कलाकौशल्य तिने दाखवलं आहे. डान्स इतका मनमोहक होता, किती सुंदर पद्धतीने तिचे ते हातवारे होते, खूप छान. छोटे कलाकार मोठे काम, छोटे कलाकार मोठे काम, आज मंचावर झाली धमाल. छोटे कलाकार मोठे काम, आज मंचावर झाली धमाल. टाळ्या वाजवा, आवाज द्या मुलांनो आणि पालकांनो, सगळे जोरात द्या दाद, जोरात जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे. आणि आता या नंतर आपण घेऊन येतोय नर्सरी बॉईज, ढगाला लागली कळ. त्या अगोदर मी पालकांना विनंती करेल, स्वइच्छेने कोणाला जर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर कृपया येऊ शकतात. स्वइच्छेने कोणाला जर वाटत असेल की आपण मनोगत व्यक्त करू शकतो तर कृपया. Repeat, repeat, repeat. DJ Neil. DJ Neil. DJ Neil. DJ Neil. Repeat, repeat, repeat. DJ Neil. DJ Neil. DJ Neil. Shirpa, shirpa, hey! काटीन घोंगड हार ये हार वावा ये आन ये अव काटीन घोंगड अव काटीन घोंगड घेऊ द्या किर मला बी जत्रला येऊ द्या की कांदा
के रे अरे ये आणि अरे ये केवढा मोठा कांदा ये अरे ये एडवामू ये की कांदा कांदा भाकर रे अहो कांदा न भाकर खाऊ द्या की र आम्हाला बी जत्राला येऊ द्या की खूप छान नर्सरी बॉयचे हे स्टुडंट्स, खूप छान, अतिशय छान आणि मनमोहक डान्स त्यांनी केलेला आहे. जोरदार एकदा टाळ्या वाजवतो आहे यांच्यासाठी, एकदा जोरदार टाळ्या. लहान पावलांची मोठी शान, लहान पावलांची ही मोठी शान, गाण्यात दिसला त्यांचा मान. लहान पावलांची मोठी शान, गाण्यात दिसला त्यांचा मान. आवाज करा, हात वाजवा, मुलांना आज द्या शब्बास. जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी एकदा. ही नर्सरी छोटी बॉईज आहेत, एकदम सुरेख डान्स केलेला आहे, अतिशय छान, खूप छान ड्रेपरी. त्यांच्या मॅडमसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. एक फोटो सेशन होतोय. सॉन्ग नंबर 6 जूनियर KG ऊंची है बिल्डिंग, मुकाबला गलती से मिस्टेक, डिस्को डान्सर फ्युजन घेऊन येत आहेत. अक्षत, महेश, मयांक, शौर्य, सारांश, हर्ष, नुर्विका, कार्तिकी आणि आराध्य. मेरी बंद है, हाँ कैसे मैं आऊं, अरे दिल रजामंद है. ऊंची है बिल्डिंग, अरे लिफ्ट तेरी बंद है, कैसे मैं आऊं, अरे दिल रजामंद है. आजा 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 मेरे सागर वाले राजा, तेरी याद सताए तूने राजा, तू आजा 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 बैंड बजा लेके आजा, तेरी याद सताए तूने राजा, तू आजा. कैसे ऊंची है बिल्डिंग, हे लिफ्ट तेरी बंद है, हाँ कैसे मैं आऊं, और दिल रजामंद है. जरा सा महसूस हुआ एक, लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक. हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल, मशवरा मेरा तू आजमा के देख. यही
मिस्टेक बेटा Say D, say I, say S, C, say O. Disco, 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 disco. Don't you move, don't nacho, don't you move, don't nacho. मेरे साथ नाचो, गाओ. Oh, I am a disco dancer. I am a disco dancer. Oh, जिंदगी मेरा गाना, मैं इसी का दीवाना. तो झूमो, तो नाचो, आओ मेरे साथ नाचो, गाओ. I am a disco dancer. Oh, I am a disco dancer. Yeah. खूप छान, व्हेरी नाईस. मजेत गायलो, मजेत ऐकलं, आनंद सगळ्यांच्या मनात भरलं. आता टाळ्यांनी सांगा सगळ्यांना, मुलांनी केलं किती सुंदर ना, किती सुंदर ना. जोरदार टाळ्या वाजवा या सुंदर अशा डान्स परफॉर्मन्ससाठी. عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب اسمها صبوحة خطبها نصيب من يدك كنا بتعطيها كف وهز شتفك هيل خليك شبيب عطني رقصة فريسة زيد عليها شوي عندي بيزة حق المحترم. Take me to the right, I will pass the wind between my fingers. Take me to the sun on the highest mountain ever dreamed दुनिया की बातें बातें छोड़ के गमों की बाहों को मरोड़ के खुशी खड़ी है जिस मोड़ पे we got to go that way, we got to go that way. कोई गलत या कहे सही हमें किसी की परवाह नहीं. जाने जहाँ भी लगे जिंदगी we got to go that way, we got to go that way. अब जो भी हो जाने दो, हम बेफिक्र चलते रहे दिल से कहो कहते रहो, हम बेफिक्र चलते रहे. मैं डालू ताल पे भंगड़ा तू भी गिद्दा पा दे. चलेगा रंग जमा दे हमके बने सभी मत वाले. मन कहे कि मैं ले आऊं चांद और तारे सारे, इन हाथों पर मैं चांद रखूं, इस मांग में भर दूं तारे. हेलो हेलो तू फ्लोर पे जब है आई, येलो येलो बड़ी सॉलिड मस्ती छाई. हेलो हेलो तू मच है तुमने लगाई. येलो येलो कंट्रोल करो मेरे भाई. छन छन बोले अमृतसरी चूड़ियां, रात बड़ी है मस्तानी तो दिल भर जानी कर ले गल्ला घूड़ियां. धड़के ये दिल छन छन बोले अमृतसरी चूड़ियां, रात बड़ी
किरिस का सुनने का गाना किरिस का सुनेगा मन जुळली आनंदाची लाट उसळली, सूर जुळले मन जुळली आनंदाची लाट उसळली. हात वाजवा आवाज द्या, मुलांच्या कलेला मान द्या आणि जोरात एकदा टाळ्या वाजू द्या यांच्यासाठी. ये जमी ये आसमां, हाँ ये जमी ये आसमां, हमारा कल हमारा आज, हमारा कल हमारा आज. बुलंद भारत की बुलंद तस्वीर, हमारा बजाज बुलंद भारत की बुलंद तस्वीर, हमारा बजाज जोरदार टाळ्या. चांदणी चतुर कामिनी काय म्हणू तुला, तू हायस तरी कोण वय वय कोण. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, हजारांना लाईक्स माझ्या डीपीला. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, पोर मग मग माझ्या डीपीला.
छान डान्स पॅरेंट्सनं केलेला आहे. अतिशय मुलाचं सहकार्य त्यांचं या डान्ससाठी लाभलेलं आहे. खूप प्रॅक्टिस त्यांनी केलेली आहे आणि असं म्हणावंसं वाटतं, मंच उजळला हॉल सजला, मंच उजळला हॉल सजला, हॉल हसला, गाण्याने सगळ्यांना जिंकलं, या गाण्याने सगळ्यांना जिंकलं. आता टाळ्यांनी सांगा सगळ्यांना, आजचा कार्यक्रम किती सुंदर नटला आणि सुंदर झाला, हे सगळ्यांनी या ठिकाणी आपल्या ओटच्या माध्यमातून सांगायचंय. आणि घेऊन येते फिनाले सॉन्ग, देखो देखो हे शाम बडी दीवानी. फिनाले सॉन्ग्स, देखो देखो हे शाम बडी दीवानी. आणि कार्यक्रम संपेल. हॉल सोडण्यापूर्वी वंदे मातरम होणार आहे. सगळ्यांनी वंदे मातरमच्या वेळेस उभं राहायचंय. आणि लास्ट सॉन्ग, देखो देखो है शाम बड़ी दीवानी. अतिशय सुरेख पद्धतीने आपलं हे छान असं उत्कृष्ट असं ॲन्युअल फंक्शन्स 2025-26 शिवकमल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन्स रेनबो डेझलर स्कूल्स कोरिओग्राफर स्वतःच एक डान्स करते. डेझलर स्कूलचं हे अतिशय मनमोहक असं आपलं 2025-26 हे ॲन्युअल फंक्शन आपण आता जवळजवळ संपन्न केलं आहे. आता मध्यावधीमध्ये आपण ज्यांच्या कलाकारीनं, ज्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण परफॉर्मन्स आपण पाहिलेले आहेत, असे आमचे लाडके असे कोरिओग्राफर, त्या कोरिओग्राफर दादांना या ठिकाणी एक विनंती आहे की आपण एक सुंदर असा आपला परफॉर्मन्स द्यायला पाहिजे. म्हणून कोरिओग्राफर दादांना आपण आता विनंती केलेली आहे की आपला एक परफॉर्मन्स या ठिकाणी होईल आणि त्यानंतर शेवटी फिनाले सॉन्ग, देखो देखो है शाम बडी दीवानी. मी आता दादांना विनंती करतोय की आपण आता आपलं सॉन्ग या ठिकाणी प्ले करायचं आहे. कोरिओग्राफर टाळ्या.
अतिशय सुरेख परफॉर्मन्स. या परफॉर्मन्समध्ये बघा किती मुलं पण किती समरस आहे त्यांच्यासाठी. म्हणजे एवढे दिवस त्यांनी गॅदरिंगसाठी खूप कौशल्य त्या आपले वापरलं आणि या लहान लहान मुलांचा डान्स बसवणं म्हणजे खूप जिकरीचं काम आहे आणि त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि स्टार मराठीवर त्यांचं लाईव्ह परफॉर्मन्स पण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. असे सुंदर आपले हे जे डान्सर आहेत अतिशय खूप छान. आता जर तुम्ही पाहिलं डान्स तर मला वाटतं या डान्स नंतर आपल्याला शब्दच नसतील. किती सुंदर डान्स केलेला आहे. आणि लीलया त्या डान्समध्ये इतक्या स्टेप सुंदर होत्या आणि ते उडी मारणं त्यातनं ते आपले हातवारे करणं खूप छान. आणि त्याच्यातून या लहान मुलांचा डान्स त्यांनी बसवला खूप छान. म्हणजे त्यांच्या या कौशल्याबद्दल आपल्याला जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या. खूप छान. आणि आता लास्ट सॉन्ग आपण त्यांच्यासाठी घेऊन येतोय. देखो देखो हे शाम बडी दिवानी. लास्ट सॉन्ग, फिनाले सॉन्ग. तुमचं नाव काय? मी होणार सुपरस्टार. स्टार प्रवाहचा जो डान्स प्रोग्राम होता त्याच्यामध्ये लास्ट 10 कंटेस्टंट्समध्ये दादा होते. नाव काय म्हणे तुमचं? तेजस मगर त्यांचं नाव आहे. अतिशय खूप छान त्यांचं डान्स परफॉर्मन्स त्या ठिकाणी झाला होता आणि आता आपल्याला लाईव्ह पाहायला मिळाला. खूप छान. व्हेरी नाईस. आणि आता लास्ट परफॉर्मन्स देखो देखो हे शाम बडी दीवानी. फिनाले सॉन्ग. यानंतर वंदे मातरम होणार आहे. कसं आहे सगळ्यांनी आपला मोबाईलचा टॉर्च चालू करायचा आहे. ऑल ऑफ यू सगळ्यांनी टॉर्च चालू करायचा आहे. सगळ्यांनी हे फिनाले सॉन्ग आहे एक. तर तुमची स्टेप यातूनमधून दिसली पाहिजे सगळ्यांची. ओके, सगळ्यांची यामधून स्टेप दिसली पाहिजे. ऑल पॅरेंट्सची. ओके, लेट्स गो. देखो देखो है शाम बड़ी दीवानी. धीरे धीरे बन जाए न कोई कहानी. देखो देखो है शाम बड़ी दीवानी. धीरे धीरे बन जाए न कोई कहानी. दिल पर है दिलकश है दिलदार नजारे हैं. आज जमीन पर उतरे कितने सितारे हैं. अगलो होश नमी दानम हम है दिल है और जानम. बस दीवानगी 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 है. ना कोई रहसन ना रहबर ये इल्जाम लगे किस पर. बस दीवानगी 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 है. All hot girls put your hands up and say Om Shanti Om. All the cool boys come on make some noise and say Om Shanti Om. उभे राहा सगळेजण. जोरदार टाळ्या. हिट परफॉर्मन्स द लास्ट शाम बडी दीवानी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या लास्ट परफॉर्मन्स साठी. जोरदार टाळ्या. आणि सगळे असेच उभे राहा. आपण लहान लहान पहिले छोटे
एक लाईन उभे राहा. हां ओके. स्माइल. जोरदार टाळ्या. आणि दादांना स्टेजवर बोलवते आणि सपना मॅमला सांगते की त्यांना एक झाड देऊन त्यांचा सन्मान करावा. थँक्यू सर, आमचा परफॉर्मन्स खूप छान झाला याचा. पल्लवी मॅडम आपणास विनंती. खूप छान, धन्यवाद. वन्दे मातरम् सुजला सुफला मलयज शीतला सस्यश्यामला मातरम् वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम्. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद.